नाशिकमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडलेत। गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगरच्या संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झालाय। हातातोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झालाय, तर वाटाणा, मका पिकांना सुद्धा मोठा फटका बसतोय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होऊ लागलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। मोताळा तालुक्यामध्ये शेंबा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालंय। नंदुरबार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमध्ये शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या मक्याचं शेत आडवं झालं असून यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। अकोल्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। शेतकऱ्यांचं जवळपास एकरी 35 ते 40% नुकसान झालं असून कांदा उत्पादकांना सुद्धा मोठा धक्का बसलेला आहे।